सत्पुरुषाची सेवा करिता तुझा स्फोटक जाईल त्वरिता. आता न करी चिंता दृढ धरी भाव एक. असं त्या ठिकाणी यतीने सांगितल्यानंतर राजाने यतीस विचारता झाला की आता मी कुठे जाऊ आणि कोणाचं त्या ठिकाणी दर्शनानं मला बरं वाटेल. त्यावेळेस मुनींनी यतींनी त्याला सांगितलं की गाणगापूरला जा, त्याचे एक सत्पुरुष त्या ठिकाणी आहेत, त्यांना त्या ठिकाणी भेट. असं म्हटल्यानंतर एकोभावे राजा आपण निघाला श्री सद्गुरू दर्शना. प्रयाणांतरी करी प्रयाण आला गाणगापुरासी. अशा प्रकारे अनेक प्रकारचे प्रवास करत तो त्या ठिकाणी शेवटी गाणगापूरला आला. आता सगळ्यांना त्याने विचारलं की त्या ठिकाणी सद्गुरू कोठे आहेत, सद्गुरू कोठे आहेत. कोणी बोलायला तयार नाही, कारण प्रत्येकजण भयभीत झाला की हा म्लेंछ राजा आहे. शेवटी तो चिडल्यानंतर एकाने त्याला सांगितलं की अनुष्ठानासाठी सद्गुरू अमरजा संगमावरती आहेत. असं सांगितल्यानंतर राजा पालखीत बसून निघाला. ज्यावेळेस त्याने लांबून बघितलं की सद्गुरू स्वारी बसलेली आहे, मग तो पालखीतून उतरला आणि चालत चालत त्या ठिकाणी सद्गुरूपाशी जाऊन नमस्कार करून उभा राहिला. त्यावेळेस सद्गुरू म्हणती तयासी, कार्य रजका कोठे अससी. बहुता दिवसा भेटलासी आमुचा दास होऊ नये. सद्गुरूंनी त्याला विचारलं की अरे माझा दास होऊन सुद्धा इतके दिवस तू कुठे होतास. असं बोलल्याबरोबर त्याला मागील आपला रजकाचा जन्म आठवला आणि त्याने तो साष्टांग नमस्कार सद्गुरूंना घातला की अंतःकरण एकदम सद्गदित झालं. आनंदाश्रू त्या ठिकाणी डोळ्यातून बाहेर पडायला लागले आणि मागील जन्म आठवून तो बोलता झाला की अंधार सागरात माझं घातले का कुपात. की तू मला या अंधारात का घातलंस. होनी मी मदोन्मत विसरलो चरण तुझे. मी अहंकारामुळे तुझे चरण त्या ठिकाणी विसरलो. की संसार सागर माया जाळ बुडालो आपण दुर्मती केवळ. की दुर्मतीमुळे मी ह्या संसार सागरामध्ये बुडालो होतो आणि सेवा न करी श्री चरण कमळ दिवांद झालो आपण. असं म्हटल्यानंतर की तो बोलता झाला की इतक्या जवळ असूनसुद्धा मी त्या ठिकाणी ओळखू शकलो नाही. मी त्या ठिकाणी अज्ञानामध्ये राहिलो की आता उद्धरावे आता मज आलो आपण याचे काज. होनी तुझे चरण रज असे ना आता जन्म पुरे. की आता मी तुझी चरण सेवा करीन, आता तुझ्या चरणापाशी राहीन, की आता मला पुरे झालं. अशा प्रकारे अनेक प्रकारे स्तुती केली आणि त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी असं त्या ठिकाणी स्फोट झालेला आहे. त्यावेळेस सद्गुरू हसून त्याला बोलतात की फोड दाखव बरं. आणि हे बोलल्याबरोबर राजा पाहे स्फोटक असी न दिसे स्फोटक अंगा सरसी. विस्मय करीतसे मानसी पुनरपी चरणी माथा ठेवी. की त्यावेळेस त्याने सद्गुरूंनी विचारल्यावर कुठला फोड कुठे आहे, त्याने फोड बघितला पण कुठेही त्याच्या अंगावर त्याला फोड दिसला नाही. अतिशय आनंदाने संतोषाने त्याने त्या ठिकाणी नमस्कार केला आणि विनंती केली की माझं ऐश्वर्य जे आहे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघावं. की भक्तवत्सल ब्रीद तुझे वासना पुरवावी माझी. इंद्रिय संसार उतरोनी ओझे लीन होईल तुझे चरणी. की आता माझ्या त्या ठिकाणी ऐश्वर्याचं अवलोकन करावं, जेणे गुणे मी ह्या सगळ्यातून बाजूला होऊन तुझ्या चरणी मी त्या ठिकाणी अखंड सेवेला त्या ठिकाणी हजर होईल. त्यावेळेस सद्गुरू बोलले की अरे तुझी राज्य म्लेंछ राज्य आहे, तिथे अनेक प्रकारची अधर्म घडतो आहे आणि मी जर तिथे आलो तर तुला त्या ठिकाणी बाकीचे नावं ठेवतील. त्यावेळेस तो बोलला की दर्शन होता तुझे चरण संतुष्ट झाले अंतकरण. फक्त एकच माझी इच्छा आहे आता की पुत्र पौत्र दृष्टीने पाणे मग मी राहीन तुझ्या सेवे. असं सांगितल्यानंतर सद्गुरू म्हटले ठीक आहे. की सद्गुरूने विचार केला की त्या ठिकाणी आता मला त्या ठिकाणी गौप्य होणं गरजेचं आहे. असं म्हणून त्या ठिकाणी राजाने त्याला सद्गुरूंना त्या ठिकाणी पालखीत बसवलं आणि निघाला.
त्यावेळेस सद्गुरू त्याला आणि सद्गुरूंच्या पादुका डोक्यावर घेऊन राजा निघाला चालत चालत. त्यावेळेस सद्गुरू बोलले की राष्ट्राधिपती तुझं म्हणती, जन्म तुझा म्लेंछ याती, ब्राह्मण सेवे तुझं हसती, जाती दूषण करीतील. की तुला त्या ठिकाणी दूषण देतील. त्यावेळेस राजा बोलला की मी जरी सगळ्यांसाठी राजा असलो तरी मी तुमचा रजक आहे. आता मला कोणाची कसलीही चिंता नाही. असं म्हटल्यानंतर राजाने सद्गुरूंनी सांगितलं की त्याकडे तू घोड्यावर बस आणि आम्ही संन्यासी तापसी नित्य करावे अनुष्ठानासी, तुम्हा समागमे मार्गासी न घडे वेळ संधी समयो. की त्या ठिकाणी तुझ्याबरोबर येत असताना मला संधी आपल्या संध्या करण्यासाठी अनुष्ठान करण्यासाठी वेळ मिळणार नाही. तर आता तू एक उपाय सांगतो तुला मी की तू त्या ठिकाणी पापविनाशी तीर्थस्थानी ये, तेथे मी तुला भेटतो. असं म्हणून श्री सद्गुरू आपल्या शिष्यांसहित गुप्त झाले. आणि मग पापविनाशी तीर्थावरती सद्गुरू पातले त्वरितेसी, राहिले तेथे अनुष्ठासी, समस्त येती भेटीते. अशा प्रकारे तिथून गुप्त होऊन सद्गुरू आपल्या सर्व शिष्यांसमवेत पापविनाशी तीर्थावरती आले. आता इकडे राजा सद्गुरूंना बघता झाला की त्या ठिकाणी कुठेही दिसेना. आणि मग त्याच्या लक्षात आलं की आता आपल्याला पापविनाश तीर्थी त्या ठिकाणी भेटू म्हणून सांगितलेलं आहे. कारण न कळे महिमा श्री सद्गुरूचा, कवन जाणती अंत त्याचा, दैव बर्वे होते आमुचे, चरणदर्शन झाले आजी. राजस्फोटक होता मज, आलो होतो याची काज, कृपानिधी श्री सद्गुरू राज, भेटी झाली पुण्य माझे. असं म्हणून मग तो त्या ठिकाणी पापविनाशी तीर्थावरती गेला आणि आपल्या घरी येण्याची व आपल्या त्या ठिकाणी मुलाबाळांना बघण्याची त्या ठिकाणी विनंती केली भेटण्याची. असं झाल्यानंतर तो समारंभाने त्या ठिकाणी सद्गुरूंना आपल्या महालाकडे घेऊन गेला. आता जे म्लेंछ जातीमधले लोक होते ते त्याला नावं ठेवायला लागले की अनाचारी आहे, जाती धर्म सांडला आहे. त्याच वेळेस जे विप्र होते ते अतिशय त्या ठिकाणी खुश झाले की आता हा म्लेंछ राजा सद्गुरूंचा सेवक झालेला आहे, त्यामुळे आपल्याला कुठलीही चिंता नाही. असं दोन्ही जातीमध्ये त्या ठिकाणी अनेक प्रकारचे विचार प्रगट व्हायला लागले. इकडे सद्गुरूंना नेताना नाना परी दिव्य वस्त्रे, द्रव्य ओवाळी अमिते, टाकीतसे राजा तेथे, भिक्षुक तुष्टले बहुत देखा. अशा प्रकारे सद्गुरूंवरनं त्याने अनेक प्रकारचे वस्त्र दान धर्म केला. आणि मग सद्गुरूंना महासिंहासनस्थानी बसवले. आता सद्गुरू एकटे आतमध्ये गेले आणि फक्त बरोबर 4 शिष्य त्यांनी घेतले. बाकीच्या सगळ्यांना बाहेर उभं राहायला सांगितलं. आणि मग सगळ्या परिवाराची ओळख झाल्यानंतर सद्गुरूंनी त्याला विचारलं की संतुष्ट झालासी की मानसी, की अजूनही व्हावे की भावेसी, विस्तारोनी सांग म्हणती. की आता तू संतुष्ट झाला आहेस की नाहीस ते आता नीट सांग. त्यावेळेस राजा विनवी स्वामी असी, अंतर पडले श्रीचरणांसी, राज्य केले भवसी, आता द्यावी चरणसेवा. की आता भरपूर राज्य झालेलं आहे की आता तुझी चरणसेवा करीन एवढी एकच इच्छा आहे. असं म्हटल्यानंतर सद्गुरू म्हटले की हे सगळं राज्य तू पुत्रांच्या ताब्यात देऊन श्रीशैल्य पर्वतावरती मला भेटायला ये. असं म्हणून सद्गुरू तिथून निघाले आणि गाणगापुराला आले आणि सगळ्या शिष्यांना बोलावलं की समस्त शिष्यांतही बोलावी ती. आणि श्री सद्गुरू त्यासी निरोप येती, प्रकट झाली बहुख्याती, आता राहावे गौप्य आम्ही. की आता सगळ्या ठिकाणी आता माझी ख्याती भरपूर झालेली आहे की आता त्या ठिकाणी गौप्य होण्याची वेळ, गुप्त होण्याची वेळ आलेली आहे. की स्थान आमुचे गाणगापूर, येथून न वचो निर्धार, लौकिक मते अवधारा, बोल करीतो श्रीशैल्य यात्रा. की आता मी श्रीशैल्य यात्रेला निघतो आहे, परंतु मी
कायमचा इथे गौप्य रूपानं राहणार आहे असं म्हणून सद्गुरू शैल्य पर्वतावरती गेले. कारण राजा आला म्हटल्यानंतर त्या जातीतले सगळे आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे येतील आणि मग त्या ठिकाणी नको त्या गोष्टी त्या ठिकाणी घडायला सुरुवात होईल हे सद्गुरूंनी जाणले व श्रीशैल्य पर्वतावरती निघाले. म्हणून त्या ठिकाणी आता सिद्ध नामधारकास म्हणाला की जे भजतील भक्तजन त्यांच्या पुरतील मनकामना, संदेह न धरावा अनुमान त्वरित सिद्धी असे जाणं. कारण गाणगापूरचं महत्त्व सांगताना की न लगता कष्ट सायासी अप्रयासे काम्यवशी, म्हणूनच त्वरित जावे गाणगापुराशी कल्पवृक्ष तेथे असे. जे जे कल्पितील फळ त्वरित पावतील सकळ, धनधान्यादी पुत्रफळ शीघ्र पावतील निर्धारे. सिद्ध म्हणे नामधारकासी हे सद्गुरुचरित्र दिनी निशी, मनोभावे वाचनेसी सकळ कामना पुरतील. की हे मनोभावाने त्या ठिकाणी जो ह्याचं वाचन करेल आणि गाणगापूरला जाण्याचा प्रयत्न करेल त्याच्या सगळ्या इच्छा सगळ्या त्या ठिकाणी धारणा पूर्ण होतील. इति श्री सद्गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे सार्वभौम स्फोटक शमन ऐश्वर्यालोकन नाम पंचाशतमोध्याय श्री सद्गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री सद्गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ.